राधे राधे. आज आपण करणार आहेत तोरणपट्टी. तोरणपट्टी झालेली आहे आपली. मागच्या व्हिडिओला दाखवलेली तुम्ही. ही तोरणपट्टी झालेली आहे. आता हा रॉनी कलर लावायचा आपल्याला, गुलाबी, आणि नारळचं तोरण तयार करायचं आहे. देवाऱ्याच्या साहित्य करायचं आहे आपल्याला. मंदिरचं हे ऑर्डर. हे बघा, इथं जॉईन केलं आपण. जॉईन केल्यानंतर 1 2 3 1 2 3 1 2 3 हे 3 घेतल्या. 1 2 2 साकड्या घेतल्या. परत इथं आपल्याला 3 करायचे, खांब घ्यायचे. 1 2 आणि हे 3 खांब घेतले आपण. इथं 3 खांब घ्यायचे, 2 साकड्या घ्यायचे, 3 खांब घ्यायचे है ना. मग आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13 14 साकड्या घेऊन 9 हे घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 ते आपल्याला परत तिथून हे पहा असं खांब टाकून घ्यायचं आहे. 1 हा 3 हा 4. परत इथं आपल्याला साकड्या घ्यायच्या आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 साकड्या घेऊन परत 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या 9 नंबरच्या याच्यात टाकायचं आपल्याला. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे. ही नारळच्या तोरणची सुरुवात दाखवते मी तुम्हाला. 1 2 हे बघा, हे परत 3 घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 घेऊन इथं 9ची काउंटिंग करायची. अजून 1 2 3 4 5 6 7 8 9 इथं 9 मध्ये टाकायचं आहे. करून घ्यायचं आहे. इथं 4 घ्यायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 घेऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 इथे 9 मध्ये. हे बघा, मी तुम्हाला आहे ना पहिले हे दाखवून देते कशा पद्धतीने आपली तयार होते. ही इथं सुरुवातीला आपल्याला घ्यायचे 6 घ्यायचे, म्हणजे 3 घ्यायचे, 2 साकड्या टाकायचे, 3 घ्यायचे. मग इथं 14 साकड्या घेतलेल्या आहे मी. परत इथं आपल्याला याच्यामध्ये 4 खांब टाकून घ्यायचे. परत इथं 14 साकड्या घ्यायचे. परत इथं 3 घ्यायचे, 2 साकड्या टाकायच्या आहेत, आणि इकडे 3 घ्यायचे. परत असं घ्यायचं आहे, म्हणजे 1 सोडायचं आहे, 1 6चं पण व्हायचं आहे, 1 4चं पण व्हायचं आहे, 1 6चं पण व्हायचं आहे. ही पट्टी पूर्ण अशी आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. ही आपली कंप्लीट होऊन गेली. आता पुढची सुरुवात लावायची. 1 2 साकड्या घ्यायच्या, त्याला पलटून घ्यायचं. पलटवल्यानंतर परत इथं 1 खांब घ्यायचा आहे. हा दुसरा, हा तिसरा घेऊन 1 2 साकड्या. परत हे पहा 2 हे 3 घेतल्या गेल्या. आता इथं 14 घेतलेले ना. आता 12 साकड्या घ्यायच्या आपल्याला. 10 पण घेतल्या तरी चालतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 घ्यायचे. 12 घेतल्या गेल्या. त्यानंतर हा 1 की नाही, 4 खांब की नाही, त्याच्यामध्ये हा 1 नंबरचा सोडायचा आहे, त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला 1 खांब. हे पहा, याच्यामध्ये 1 टाकला ना आपण, अजून त्याच्यामध्ये 1 टाकायचा आहे. हे 2 1 साकडी घ्यायची. परत दुसऱ्या नंबरच्या खांबमध्ये टाकायचं आहे. हे पहा,
परत एक साखळी घ्यायची आहे आणि हे तिसऱ्या नंबरच्या खांबामध्ये टाकायचं आहे. आता पुढे आपल्याला परत 12 साखळ्या घ्यायच्या आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 साखळ्या घेतल्या गेल्या. परत इथं आपल्याला ही जी साखळी बनवली का नाही 2 नंबरला आपण त्या साखळीत अटॅच करायचं आहे. इथं आपल्याला 3 साखळ्या खांब घ्यायचे. हे 2 हे 3 घेतल्या गेल्या. परत 2 साखळ्या घ्यायच्या आपल्याला. परत इथं 3 करून घ्यायचे आपल्याला. हे पहा. परत आपल्याला 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 12 घ्यायचे. सॉरी 2 काढून घेतले आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12 घ्यायचे. इथं आपल्याला परत हे जे आपण 4 खांब केलेले की नाही त्याच्यामधनं 1 नंबरच्या मध्ये टाकायचं आहे आपल्याला. हे पहा 1 खांब घेतला. परत तिथं अजून दुसरा खांब 1 साखळी घ्यायची आहे. दुसऱ्या नंबरच्या खांबमध्ये टाकायचं आहे. 1 खांब घ्यायचा आहे. परत अजून दुसरा घ्यायचा आहे. 1 साखळी घ्यायची आहे आणि आता हे तिसऱ्या नंबरच्या खांबमध्ये टाकायचं आहे. हे तिसऱ्यामध्ये टाकलं. परत आपल्याला साखळ्या घेऊन तयार करून घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण पट्टी कंप्लीट करून घ्यायची. हे बघा इथपर्यंत आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. कंप्लीट करून घेतलं आपण. आता इथून पुढे लावायची आपल्याला सुरुवात. हे 2 घेतले गेले. 1 2 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 परत 2 साखळ्या घ्यायच्या आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3 हे 3 घेऊन इथं आता 8 खांब घ्यायचे. हे साखळी घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 घेतली. 8 कमी पडते ती. 8 ना 9 10 म्हणजे 2 2 आपल्याला कमी करत जायचे. त्याच्यामध्ये हे जे टाकलेले की नाही आपण इथं 1 घ्यायचं आहे. हे 2 2 घेत गेलेलो आहे आपण. परत या पुढच्या याच्यात 2 घ्यायचे. याच्यात 2 घ्यायचे. हे पहा. आता याच्यानंतर आपल्याला परत 10 साखळ्या घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साखळ्या घेऊन परत इथं या मधल्या गॅपमध्ये टाकायचं. साखळी घेतलेली ना आपण तिथं टाकायची. परत याच्यामध्ये 6 घ्यायचे. 3 खांब घेऊन 2 साखळ्या टाकायचे. परत 3 खांब घ्यायचे आपल्याला. आता हा तिसरा खांब. परत इथं 2 साखळ्या टाकायचे.
परत याच्यात 3 खांब अटॅच करायचे. हे 3 खांब केले गेले. परत आपल्याला 10 घ्यायचे साकड्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घेऊन हे पुढच्या याच्यामध्ये पुढच्या पत्तीमध्ये हे पहा अशी डिझाईन तयार होते ती. हे बघा असंच आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथपर्यंत पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे मोजून दाखवते मी तुम्हाला. इथं सुरुवातीला आपल्याला घ्यायचे 6 3 घ्यायचे, मग 2 साकड्या घ्यायचे, मग अजून 3 घ्यायचे, मग ह्या 10 साकड्या घ्यायच्या आहे. त्यानंतर आपले खांब किती तयार झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खांब आपले हे तयार होऊन गेले. त्यानंतर हे अशाच पद्धतीने ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची आपल्याला. ही आपली कंप्लीट होऊन गेली. आता याच्यात परत सुरुवात घ्यायची आपल्याला. हे 3 घेऊन पुढे 8ची साकडी घ्यायची. हे 8ची साकडी घेतली. 1 2 3 4 हे 4 5 5 6 7 8 ही 8ची साकडी घेऊन आता इथं हे याच्यामध्ये एक टाकायचे. हे पहा हे 2 सोडायचे, त्याच्यात 1 टाकायचा, परत 1 टाकायचा, 1 साकडी घ्यायची, नंतर हे 2 सोडायचे, याच्यात टाकायचे, 1 साकडी घ्यायची, परत याच्यामध्ये घ्यायचं आहे, परत याच्यामध्ये घ्यायचं आहे. हे घेतलं. आता अशा पद्धतीने आपल्याला नारळ कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे बघा पुढची सुरुवात कशी घ्यायची. आता हे 2 आहेत ना, 1 2 सोडायचे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे, 1 2, परत तिथंच आपल्याला अजून 1 घ्यायचं आहे, 1 2 है ना, मग 1 साकडी घ्यायची, त्यानंतर परत हे 2 हे करायचं आहे, सोडायचे, परत तिथं घ्यायचं आहे 2, परत 1 साकडी घ्यायची, नंतर पुढचे 1 2 सोडायचे, तिसऱ्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा 1 साकडी घ्यायची, परत 1 साकडी घ्यायची, हे 2 घेत जायचं आहे, 1 साकडी टाकत जायची. हे 2 खांबमध्ये 2 घ्यायचे, 1 साकडी टाकायची. अशा पद्धतीने आपण आपलं पूर्ण हे कंप्लीट करून घेऊ. एक साकडी पुढे 2 मिक्स करायचे, हे पुढे टाकायचं आहे, परत 1 साकडी घ्यायची, त्यानंतर हे 4 उरले, 4 मध्ये 2 मध्ये टाकायचं आहे, परत इथं 8 साकड्या घ्यायचे, 1 2 3 4 5 6 7 8 घेऊन याच्यामध्ये टाकायचं आहे, 1 2 3, याच्यात 3 घ्यायचे, आपल्याला खांब करून घ्यायचे, 2 साकड्या घ्यायचे, परत 3 खांब टाकायचे, हे 3 खांब, परत इथं 8 साकड्या, 1 2 3 4 5 6 7 हे 8. हे अशा पद्धतीने ही आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला लावायचा आहे सफेद रंग, 2 कलरचं कॉम्बिनेशन आहे, 1 2, सफेद घेतलं, 1 2,
1 2 3 4 5 6 6 साकडे घ्यायचे आहे. 7 साकडे घेतलेले आहे मी. इथं 2 घ्यायचे, परत 1 साकडी घ्यायची, परत या पुढच्या 2 खांब सोडायचे, त्याच्या पुढच्या याच्यात टाकायचं आहे आपल्याला. परत तिथं 2 खांब घ्यायचे, 1 साकडी घ्यायची, परत 2 खांब टाकायचे, परत 1 साकडी घ्यायची, परत 2 खांब टाकायचे, 1 साकडी, परत 2 खांब, 1 साकडी, सात साकड्या घेऊन याच्यात टाकायचं आहे. इथं परत 6 घ्यायचे आपल्याला. 3 इकडे, 3 नंतर 2 साकड्या, परत 3. पुढची प्रोसेस अशीच आपल्याला करून घ्यायची. 1 2. हे बघा, ही प्रोसेस अशीच आपल्याला करून घ्यायची. हे पहा, आता इथं गुलाबी अशा पद्धतीने आपल्याला कमी कमी, म्हणजे हे कमी कमी होत जातील. हे पहा, इथं 2 कमी, इथं 2, इथं आता 1 2 3 4 5ची 3, मग 4, मग 3, मग 2, मग 1 अशा पद्धतीने हे आपलं नारळाचा आकार तयार होईल. हे करून घेऊ, मग भेटू आपण. कंप्लीट करून दाखवते मी तुम्हाला.